आग लागल्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी धावपळ करत इतर बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. आगीवर लगेच नियंत्रण मिळवण्यात आले. सोमवारी पहाटेच्या सुमारास नवजात शिशु अतिदक्षता विभागातील व्हेंटिलेटरमध्ये अचानक स्फोट झाला. त्यानंतर आग लागली. ती झपाट्याने पसरली. मात्र रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी या कक्षातील इतर बालकांना सुरक्षितपणे हलवण्यास सुरुवात केली. जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या 3ऱ्या मजल्यावर ही आग लागली. या ठिकाणी एकूण 3 नवजात शिशु अतिदक्षता कक्ष आहेत. या 3 कक्षांमध्ये एकूण प्रत्येकी 13 अशी मिळून 39 नवजात बालकांवर उपचार करण्याची क्षमता आहे. त्यापैकी एका कक्षाला आग लागली. या कक्षात एकूण 12 बालके होती. नवजात शिशु अतिदक्षता कक्षाला आग लागल्याचे लक्षात येताच सेवेवर असलेल्या परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी धावपळ करून बाळांना बाहेर काढले. मात्र दुर्दैवाने 3 बालकांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. अवघ्या वर्षभरापूर्वी नवीन इमारतीत हा नवजात शिशु अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला होता. या ठिकाणी कमी दिवसांचे, कमी वजनाचे आणि गंभीर अवस्थेतील बालकांवर उपचार करण्यात येतात. मात्र आग लागल्यानंतर रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणा का कार्यान्वित झाली नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे. या घटनेमुळे रुग्णालयातील आपत्कालीन सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.